राष्ट्रवादी काँग्रेसची पाठिंब्याच्या मोबदल्यात अध्यक्षपदाची अट, पक्षनेत्यांची मिरजेत बैठक, अंतिम निर्णयाचा चेंडू प्रदेशाध्यक्षांच्या कोर्टात। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार दावेदारी केली आहे। सत्ता स्थापनेत पाठिंबा कोणाला द्यायचा याचा निर्णय पक्ष नेतृत्वावर सोपवण्यात आलेला आहे आणि या विषयावर चर्चेसाठी गुरुवारी मिरजेत प्रमुख नेत्यांची बैठक झाली आणि यावेळी जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, माजी खासदार संजय पाटील, माजी आमदार शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, राजेंद्र अण्णा देशमुख, अजितराव घोरपडे, माजी जिल्हा परिषद सदस्य तम्मनगौडा रवी, अनिल पाटील आदी उपस्थित होते। अध्यक्षपदाच्या दावेदारीचा प्रस्ताव पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे पाठवण्याचा निर्णय झाला। अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल असे नेत्यांनी म्हटलं आहे। जिल्हा परिषदेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने सत्ता स्थापनेसाठी सर्व पक्षांनी फिल्डिंग लावली आहे। महायुती आणि महाविकास आघाडी या दोहोंचे बहुमत अत्यंत काठावर असल्याने अजित पवार गटाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे आणि या गटाचे 6 उमेदवार निवडून आले आहेत। महायुती आघाडीकडून अजित पवार गटाच्या पाठिंब्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत आणि या स्थितीत कोणती भूमिका घ्यायची याबाबत चर्चेसाठी गुरुवारी बैठक झाली। भाजपकडून सत्तेत सामील होण्याबाबत अजित पवार गटासोबत चर्चा करण्यात येत आहे, तरीही काही नेते आघाडीसोबत जाण्यास अनुकूल आहेत। बैठकीत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांच्या ऑफरबाबत चर्चा करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।